नमस्ते सर्वांना. आपण आज इथं पाहणार आहोत की पूर्ण जो आपला मार्च महिना आहे तो तुमच्यासाठी काय घेऊन येत आहे. मार्च महिना जो आहे, जे कोणी हे दिवस पाहत आहे तर त्यांच्यासाठी हा ऊर्जात्मकदृष्ट्या कसा राहणार आहे आपण इथे पाहणार आहोत. तर इथं जे कार्ड आलेलं आहे त्याच्यामध्ये ओव्हरऑल मार्च मंथ जो आहे, महिना जो आहे मार्चचा, तो तुमच्यासाठी कसा राहणार आहे, कलेक्टिव्हची जी एनर्जी आहे ती कशी राहणार आहे. तर इथं जी तुमची कलेक्टिव्हची जी एनर्जी राहणार आहे ती आहे की तुम्हाला असं होईल की तुमचं जे लक्ष आहे ते खूप जास्त पैशांकडे जाईल. ठीक आहे. तर पैसे मिळवण्यासाठी जो गोल आहे, जे एक उद्देश आहे किंवा काही अपॉर्च्युनिटी पाहिजे असेल आणि तुम्ही जर पाहत असाल तर अपॉर्च्युनिटी जी आहे तुमच्याकडे येणार आहे. दुसरं जे कार्ड दाखवलेलं आहे की अशा कुठल्या अडचणी येत असतील तुमच्या आयुष्यामध्ये, मानसिकदृष्ट्या, शारीरिकदृष्ट्या, भावनात्मकदृष्ट्या किंवा आध्यात्मिकदृष्ट्या, तर ह्या येताना तुम्हाला ज्या काही अडचणी येत आहेत तर त्या अडचणी पूर्णपणे इतक्या फास्ट पद्धतीने नष्ट होणार आहेत की तुम्हालाही ते कळणार नाही. का? कारण इथं जे डिवाइनचं इंटरव्हेन्शन होणार आहे, म्हणजे इथं डिवाइन स्वतः राहणार आहेत. दुसरं कार्ड आलेलं आहे की काही लोक जे आहेत तर ती जे किंग असतात, राजा असतात, तर त्यांच्या ऊर्जेमध्ये ते राहणार आहेत. राजा काय करतो, राजाचं काम असतं की त्याचे जे बाकीचे जे लोक असतात हेल्प करणारे त्याच्यासाठी, राज्यासाठी, तर तो त्यांना हेल्प करणार, गाईड करणार, मार्गदर्शन करणार आहे. त्यांना त्यांच्या ॲक्शन घ्यायला तो हेल्प करणार आहे आणि स्वतःही तो ॲक्शनच्या मोडमध्ये राहणार. ॲक्शन म्हणजे काय की कार्य, कर्म, तर ते तो स्वतः घेणार आहे. तर काही लोकांची ऊर्जा अशी राहणार आहे ज्याला आपण म्हणतो की खूप जास्त मस्क्युलाइन एनर्जीमध्ये राहणं. ठीक आहे. पुरुषी ऊर्जामध्ये, ज्याला आपण शिव ऊर्जा म्हणतो. पण शिव ऊर्जा केव्हा होते, जेव्हा तुम्ही स्वतःवर काम करता. वुंडेड, जे की स्वतःवर ज्यांनी काम केलेलं नाही, अशा लोकांसाठी ही ऊर्जा राहणार आहे. द एम्प्रेसचं कार्ड आलेलं आहे. तर काही लोकांची ऊर्जा अशी राहणार आहे की डिवाइन फेमिनाईनच्या ऊर्जेमध्ये ते राहणार आहेत आणि ज्यांना वाटतं की ते त्यांना काही मॅनिफेस्ट करायचं असेल तर ते स्वतः त्या ऊर्जेमध्ये राहणार आहेत. जे लोक स्वतःवर खूप काम करत आहेत तर त्या लोकांची ऊर्जा तशी असणार आहे, एक राणीच्या ऊर्जेमध्ये. आणि दुसरं आहे किंग ऑफ कप्स. तर ज्यांना इमोशनल स्टॅबिलिटी नाही आहे तर ती लोक जी आहे ते इमोशनल स्टेबल होण्याचा प्रयत्न करते, तर त्याच्यामध्ये डिवाइन त्यांना मदत करणार आहे. तर तेही ओव्हरऑल जे आपले सर्व इन जनरल लोक आहेत पूर्ण वर्ल्ड म्हणते तर त्यांची ही ऊर्जा राहणार आहे. मग याच्यामध्ये प्रत्येक व्यक्तीची ही वेगवेगळी ऊर्जा राहणार आहे. जी यातली तुम्हाला रेझोनेट होईल ती तुम्ही तुमच्यापर्यंत ठेवा. नेक्स्ट आपण बघूयात की लॉर्ड गणेश, आपले जे गणेश देव आहेत, यांच्याकडून तुमच्यासाठी हा मार्च महिन्यासाठी काय गायडन्स राहणार आहे. तर मार्च महिन्यासाठी तुमच्याकडं लॉर्ड गणेश गायडन्स घेऊन आलेले आहेत, मार्गदर्शन घेऊन, की तुम्हाला मार्च महिन्यामध्ये करायचं काय आहे. तर ते काय सांगतायत, हार्मनी. ठीक आहे. तर त्यांचं पहिलं कार्ड आलेलं आहे हार्मनी. दुसरं आलेलं आहे स्पिरिच्युअल क्वेस्ट आणि तिसरं कार्ड आलेलं आहे तुमच्यासाठी प्रॉमिस ऑफ द फ्युचर. सो ब्युटिफुल कार्ड. तर ह्याच्यामध्ये त्यांच्याकडून तुम्हाला गायडन्सेस हा आहे हार्मनी. हार्मनी जे असतं तर सायक्रल चक्रामध्ये इथे तुम्हाला गायडन्सेस आलेला आहे की तुम्हाला तुमच्या सायक्रल चक्रावरती काम करायचं आहे. कारण भावना जी आहे, जसं कार्ड आलेले होते की जे लोक भावनात्मकदृष्ट्या अनस्टेबल असतील, स्थिर नसतील, खूप जास्त फ्रस्ट्रेशन, स्ट्रेस असेल त्यांना, तर त्या लोकांनी स्वतःचा जो जो सॅक्रल चक्र आहे, ठीक आहे, तर त्याच्यावरती त्यांना काम करायचं आहे. आणि त्यांनी ऑरेंज कलरचे कपडे घालणं जास्त प्रेफर केलं पाहिजे, ज्यांच्यासाठी हे कार्ड आलेलं आहे. स्वतःसोबत हार्मनी म्हणजे स्वतःसोबतच चांगला सुसंवाद ठेवायचा आहे. स्वतःशी पहिलं नातं खूप छान क्रिएट करायचं आहे. सेल्फ लववरती भर द्यायचा आहे. स्वतःवरती प्रेम करायचं आहे. स्पिरिच्युअल क्वेस्ट. आता ह्याच्यामध्ये जी लोक आध्यात्मिक, काही लोक जे आहेत आध्यात्मिकतेकडे जाणार आहेत आणि जे लोक आध्यात्मिकतेकडे आहेत तर ते आणखीन वरच्या स्टेटवरती, लेवलवरती जाणार आहेत. ठीक आहे. तर त्यांनी बिनधास्तपणे
स्वतःवरती काम करायचं आहे, बट बॅलन्स वेनी करायचं आहे आणि इथं लॉर्ड गणेशची तुम्ही हेल्प घेऊ शकता. दुसरं आहे त्यांचं मेन म्हणजे प्रोटेक्शन आहे, संरक्षण आहे. तुम्हाला जर तुम्हाला वाटत असेल की थोडंसं तुम्ही असुरक्षित आहात तर ते सांगताय की तुम्ही सुरक्षित आहात. ठीक आहे. नेक्स्ट इज प्रॉमिस ऑफ द फ्युचर. आता इथं जे कार्ड आलेलं आहे 8 नंबर आलेला आहे, इन्फिनिटी. आता तुम्ही प्रॉमिस टू द फ्युचर, ठीक आहे. आता ह्याच्यामध्ये काय आहे, तुमचा जो पर्पज आहे, आता इथं जे आहे इथं यांचं थर्ड आय इथं दिसतं, म्हणजे तुमचा थर्ड आय चक्र. ठीक आहे. तर ह्याच्यामध्ये तुम्हाला दाखवलेलं गेलं की सत्य काय आहे तुमच्या आयुष्यामध्ये. तर तुम्हाला काय करायचं आहे, तुम्ही दिलेलं जे ईश्वराला प्रॉमिस करून आलेला आहात धर्तीवरती खाली, जे उद्देश पूर्ण करण्यासाठी आलेला आहात, तर ते फ्युचरमध्ये होण्यासाठी तुम्हाला आत्ता तुम्ही काय करू शकता, त्याच्यासाठी तुम्हाला ॲक्शन घ्यायचे आहे. कारण सगळं कर्म असतं. 8 नंबर इज ऑल अबाउट कर्म. तर ह्याच्यासाठी तुम्हाला तुमच्यावरती काम करायचं आहे, थर्ड आय चक्रावरती काम करायचं आहे पुन्हा तुम्हाला. आणि तुमच्या फ्युचरसाठी तुम्हाला तुमचं खूप चांगलं व्हर्जन बनायचं असेल तर त्याला तुम्हाला आजपासून काम करायचं आहे. जर तुम्ही फ्युचरसाठी प्रॉमिस केलेला आहात, ईश्वराला प्रॉमिस करून आहात, तुमचा उद्देश आहे, तुमचा जो पर्पज आहे, गोल आहे, त्याच्यासाठी. ठीक आहे. तर हा तुमच्यासाठी गणेशजींनी गायडन्स दिलेला आहे. ठीक आहे. पुढचं आपण पाहणार आहोत की पूर्णचा हा मार्च महिना आहे. तर या मार्च महिन्यामध्ये प्रत्येकाच्या आतमध्ये काही ना काही ब्लॉक्स असतात. ठीक आहे. जे बाधा अडचणी निर्माण करतात की तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये उन्नती करण्यासाठी. तर अशा कोणत्या बाधा आहेत तर ते तुम्हाला काढायच्या आहेत, आपण इथे पाहणार आहोत. तर तुम्हाला तुमच्यातली बाधा जी आहे त्या काढायच्या आहेत. ओके. तर ह्याच्यामध्ये आलेलं आहे अबंडनमेंट अँड गिल्ट. कुणामध्ये खूप जास्त त्यागाची भावना असेल आणि पुन्हा कुणाला खूप जास्त गिल्ट येत असेल काही केलं किंवा न केलं ह्याच्यासाठी, तर तुम्हाला ह्यातनं बाहेर पडायला सांगितलेलं आहे. डिस्टॉर्टेड मस्क्युलाइन एनर्जी, यालाच वुंडेड मस्क्युलाइन एनर्जी म्हणतात. जो वुंडेड मस्क्युलाइन एनर्जी असते तो खूप जास्त भावनात्मक दृष्ट्या शून्य असतो, त्याला लोकांची जाणीव नसते. तर इथं तुम्हाला तुमच्या इमोशन्सवरती काम करायचं आहे. ठीक आहे. डिस्टॉर्टेड मस्क्युलाइनवरून तुम्हाला एक डिवाइन मस्क्युलाइन एनर्जीमध्ये यायचं आहे, जे की शिवतत्व आहे त्या ऊर्जेमध्ये तुम्हाला यायचं आहे. दुसरं आहे हेट्रेड. तुम्हाला जर कुणाबद्दल खूप जास्त घृणा असेल, खूप जास्त राग असेल, तर तुम्हाला हा जो ब्लॉक आहे तुमच्या आयुष्यातून घालून टाकायचा आहे. तर हे ओव्हरऑल तुमच्यासाठी मार्च महिन्यासाठी